हॅलो, मी जयाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे साधी, सोपी आणि चवीला एकदम टेस्टी असणारी आणि घरच्या साहित्यात बनणारी मार्केटसारखी भेळ. चला तर मग बनवूया घरची भेळ. तर भेळ बनवण्यासाठी मी इथे मुरमुऱ्याचा पॅक घेतलेला आहे. अर्धा किलोचा पॅक आहे. तुम्हाला जेवढी भेळ बनवायची तेवढे मुरमुरे तुम्ही घेऊ शकता. मी इथे एक डबा मुरमुरे घेतले होते. ते स्वच्छ चाळून घेतले होते. त्यानंतर मी इकडे कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे काढून घेतले होते. कांदा हा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी टोमॅटो घेतला नाही, कारण आमच्या इथे आंबट हे खात नाही. तर तुमच्याकडे जर असेल किंवा तुम्ही जर खात असाल तर नक्की टाका, कारण भेळीत टोमॅटो असल्याशिवाय त्याची चव काही लागत नाही. पण आम्ही आंबट खात नाही त्यामुळे त्यामध्ये टाकलं नाही. तर मी इकडे हे सर्व साहित्य तळून घेतलं होतं, जसे की शेंगदाणे, हिरवी मिरची आणि हा मी जो चिवडा घेतला तो बामणी म्हणून चिवडा आहे. त्याची टेस्ट खूप छान आहे आणि आमच्या इथे सर्वांना आवडते, त्यामुळे मी एक वाटी तोसुद्धा चिवडा यामध्ये घातला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्नॅक्स यामध्ये घालू शकता. त्यानेसुद्धा भेळची चव एकदम भारी लागते. त्यानंतर मी बारीक कट करून कोथिंबीर घातली. मसाल्यामध्ये मी मीठ आणि चटणी घातली. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तो तुम्ही नक्की घाला, किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल. त्यानेसुद्धा चव एकदम टेस्टी लागते. किंवा टोमॅटो सॉस घातला तरीसुद्धा चालेल. दोन्ही तिन्हीपैकी तुम्ही काही इथे घालून भेळीची चव छान अशी वाढवू शकता. पण मी घरगुती साहित्यात माझ्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये भेळ बनवते आहे, त्यामुळे मी काही टाकलं नाही. सिंपल अशी भेळ बनवली आहे. त्यानंतर मी ती ओली होण्यासाठी थोडंसं कडवून तेल टाकलं. तुम्ही म्हणसाल भेळीमध्ये तेल कोण टाकते, पण आमच्या इथं आवडते त्यामुळे मी घातलं होतं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने असे एकदा भेळ बनवून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही सुद्धा एकदा ट्रिक नक्की फॉलो करा. बाय.